आता उदाहरण बघूया. तुम्ही पॉलिसी घेतली झोन 3 मधून आणि ट्रीटमेंट घेताय झोन 2 मधल्या हॉस्पिटलमध्ये, तर 10% खर्च तुम्हाला भरावा लागेल. आणि जर ट्रीटमेंट अजून मोठ्या झोन 1 मध्ये करत असाल तर 20% खर्च तुम्हालाच भरावा लागेल. कंपनी हा नियम का ठेवते? कारण मोठ्या शहरात हॉस्पिटल चार्जेस खूप जास्त असतात. जर झोनल सिस्टम नसता तर सर्वांना हाय प्रीमियम भरावा लागला असता. त्यामुळे कंपनी प्रीमियम अफोर्डेबल ठेवण्यासाठी हा कॉन्सेप्ट वापरते. राघवचे गाव कमी प्रीमियमवाल्या झोनमध्ये येत होते, त्यामुळे मुंबईसारख्या मोठ्या प्रीमियमच्या झोनमध्ये ट्रीटमेंट घेतल्यामुळे त्याचा क्लेममध्ये झोनल कोपे लागला. राघवने जर आईचं ऑपरेशन त्याच्याच गावच्या हॉस्पिटलमध्ये केलं असतं तर झोनल कोपे लागला नसता. कारण सेम झोनमध्ये ट्रीटमेंट घेतल्यामुळे झोनल कोपे लागू होत नाही. त्याचप्रमाणे जर काही अपघाती कारणामुळे वरच्या झोनमध्ये ट्रीटमेंट घ्यावी लागत असेल तर हा झोनल कोपे माफ होतो. पॉलिसी घेताना तुमच्या सिटीचा झोन चेक करा. तुम्ही वारंवार मेट्रो सिटीमध्ये जात असाल तर हायर झोन पॉलिसी घ्या. रिन्युअलच्या वेळी अपग्रेड ऑप्शन आहे का तेही बघा, कारण क्लेमच्या वेळी सरप्राईज डिडक्शन होऊ नये हेच सर्वात महत्त्वाचं आहे.